आणि पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली कारण कोल्हापूर ते कराड मार्गावर सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे आणि सर्व्हिस रोड सुद्धा चांगल्या दर्जाचे बनवले नसल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूया। कोल्हापुरातील पंचगंगा नदी आता 47.4 फुटांवरती जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळते आणि परिणामी कोल्हापुरातील जो पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गाच्या बाजूला आता पाणी यायला सुरुवात झालेला आहे। सर्व्हिस रोड जो आहे तो पूर्णपणे बंद आहे आणि त्याच्या बाजूलाच आता मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते याला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर आता हा सर्व्हिस रोड महामार्गाच्या बाजूला असणारा तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि ही बाजूने जी जात असणारी वाहनं आहेत ती पुणे बेंगलोर महामार्गावरून कोल्हापुरातून पुण्याच्या दिशेने चालल्याचं पाहायला मिळते आणि दुसरीकडे जर बघितलं तर काही वाहनं जी आहेत ती सांगली फाट्याकडे जात आहेत तर काही वाहनं पुणे मार्गाकडे वळवण्यात आलेली आहेत। तर तिकडून देखील पुण्याकडून येणारी ही वाहतूक पाहताय। एक्सक्लुझिव्हली फुटेज आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या माध्यमातून। खर तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर पुन्हा एकदा शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। 47.4 फुटांवरती पंचगंगा नदी जी आहे ती जाऊन पोहोचलेली आहे। त्यामुळे नक्कीच कशा पद्धतीने आज संपूर्ण जिल्हाभर पाऊस जो आहे तो असणार आहे याकडेच अनेकांच्या नजरा ज्या आहेत त्या लागून राहिलेल्या आहेत। मात्र सध्या तरी कोल्हापुरातल्या राष्ट्रीय महामार्गावरून आपण सध्या हे सगळं वार्तांकन करतोय आणि त्यानंतर इथली परिस्थिती पाहतोय। आज सायंकाळपर्यंत जर मुसळधार पाऊस झाला तर मात्र कोणत्याही परिस्थितीत एका बाजूची वाहतूक जी आहे ती बंद होण्याची शक्यता आणि म्हणून प्रशासन त्या संदर्भातल्या हालचाली करताना पाहायला मिळते आणि कशा पद्धतीने हे संपूर्ण परिसरात पाण्याची पातळी वाढणार हे देखील आजच्या या पावसावरतीच अवलंबून असणार आहे। कॅमेरामन अमय सोबत मी शेखर पाटील।